कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। एकदा काम ठेव. काय झालंय? खूप काही मोठा घात झालाय. काही झालेलं नाही. इथं ऐक माझं काम ठेव. तू वेळेत ओळखलंस प्रतिबिंब? मी नाही ओळखलं. मी नाही ओळखलं प्रतिबिंबाला. तुम्ही जेव्हा दार वाजवलं ना तेव्हा मला कळलं की ते प्रतिबिंब आहे. मी नाही ओळखलं प्रतिबिंबाला. साहेब, ते प्रतिबिंब आपलं ठरलेलं वाक्य बोललं होतं. तर त्या प्रतिबिंबाने तुला काही केलं तर नाही ना? नाही, काही 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 केलं नाही. पण काय इतर बघू ना. पण काय प्रतिबिंबाने माझ्या पोटावर हात ठेवला होता आणि 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 काय नेत्रा? काहीतरी पुटपुटत होता. नेत्रा, नेत्रा, पोटात दुखतंय? हो, नेत्रा, वर बस, वर बस. मोठी आहे, सावकाश सावकाश. मी डॉक्टरांना फोन करतो. नेत्रा लगेच. काय झालं? त्याच्याने पोटात दुखायला लागलं तिच्या. अरे, हिला आधी तिकडे बेडवर झोप. बरं ठीक आहे. उठ उठ उठ. सावकाश सावकाश सावकाश. ये. चल. काय झालं? थांबलं. बोटात दुखायचा थांबला. बरं वाटतंय आता. थांबलं. अगं, आत्ता दुखत होतं ना पोटात तुला? नक्की बरं वाटतंय ना तुला? का आम्हाला बरं वाटावं म्हणून तू खोटं बोलतेस आमच्याशी? नाही आत्या, खरंच बरं वाटतंय. ते नेहमी दुखताना नख मारल्यासारखं तसंच दुखत होतं, पण नेहमीपेक्षा खूप जास्त दुखत होतं. पण आता अचानकच थांबला. मित्र, तू पोटावर हात ठेवल्यामुळे तर दुखायचं थांबलं नसेल ना? तुझ्याकडे मनोरमाजींची शक्ती आहे ना? त्या दिवशी पण तू असंच हात ठेवलास पोटावर आणि थांबलं होतं दुखायचं. नाही साहेब, मी शक्तीचा वापर केलाच नाही. देवी आईने मला, मनोरमा आजीला आणि इंद्राणी आत्यांना जी दिव्य शक्ती दिली आहे ती एका विशेष कारणासाठी दिली आहे. देवी आईचं कार्य पूर्ण करण्यासाठी आणि संकटात लोकांना मदत करण्यासाठी त्या शक्तीचा वापर होऊ शकतो. आम्ही ती शक्ती कधी स्वतःच्या फायद्यासाठी नाही वापरू शकत. या आधी सुद्धा मी असं कधी केलं नाही आणि यापुढे सुद्धा नाही करणार. नेत्रा, पण तुला खूप दुखत होतं ना पोटात? हे असं दुखणं अंगावर काढायला नको. मला असं वाटतं तुम्ही डॉक्टरना भेटा. हो. पण मला सांग, म्हणजे शेखर मला म्हणाले की अद्वैतचं प्रतिबिंब खोलीत आलं होतं. पण मग प्रतिबिंब खोलीत आल्यानंतर नेमकं घडलं काय? आता अचानक लाईट गेले म्हणून अद्वैत साहेब काय झालं ते बघायला म्हणून खोली बाहेर पडले. आणि मग त्यानंतर
हे दिसतंय तेवढं साधं नाहीये. खूप काहीतरी भयंकर घडत आहे. पण पण ह्या विषयावर आपण नंतर बोलूया. अद्वैत, तू आत्ताच्या आत्ता नेत्राला डॉक्टरांकडे घेऊन जा आणि मीही येते बरोबर. आत्या तुम्ही घरीच थांबा. विरोचक घरातच आहे. मी तेजसला घेऊन जातो आमच्या बरोबर. बर. मी डॉक्टरांशी बोलून घेतो. आता घरातले सगळे नक्की सुखरूप आहेत ना? कोणाला काही नाही, कोणाला काही झाले नाही. सगळे अगदी व्यवस्थित आहेत. सगळेजण एकाच खोलीत थांबले. शेखर आहेत तिथे. विरोचकांनी सगळ्यांच्या खोलीला बाहेरून कडी घातली होती, अगदी माझ्या सुद्धा. काय सगळं अगदी प्लॅनिंग करतोय तो. पण या सगळ्यात एक प्रश्न आहे, विरोचकाला आपला कोडवर्ड कळला कसा? मला मंत्र ऐकू आला मला मंत्र. पण मग अद्वैतच्या प्रतिबिंबाने त्याला सांगितलं तसं नेत्राच्या पोटावर हात ठेवून म्हटलं असेल का तो मंत्र? काहीच कळायला मार्ग नाहीये. काय झालं असेल? निश्चिंत रहा. काकुमा, मी काय म्हणते, आपण काच आणि मातीनी वस्तू घ्यायचंच नाही, मेटलचंच घ्यायचं, हो ना? खरे तेजसचा फोन आला होता. ते पोहोचलेत क्लिनिकला. डॉक्टर सुद्धा येत आहेत. मित्राला खूप त्रास झाला, मगाशी खूप दुखत होता. तिला आणि बाळाला काही व्हायला नको. देवीकडे तीच प्रार्थना आहे. विरोचक ना एकही संधी सोडत नाही. ते रूममधून कधी बाहेर पडली मला कळलंच नाही. मला तर असं वाटतंय ना की हे पॉवर कट झालं होतं ना, यामागे सुद्धा विरोचकाचाच हात असणार. कारण मी आपल्या मीटर रूम मध्ये गेलो होतो, तिकडे तो फ्यूज काढून ठेवला होता कोणीतरी. मला तुम्हाला विरोचकाबद्दल विचारायचं आहे. नेत्राला हा जो त्रास झाला त्यामागे सुद्धा विरोचकाचाच हात असेल का? विरोचकाने अद्वैतचं प्रतिबिंब तयार केलं आणि त्या प्रतिबिंबाने खोलीत गेल्यानंतर नेत्राला शारीरिक त्रास दिला. किंवा कदाचित असंही असू शकतं की विरोचकाने विचित्र वीणा वाजवली होती आणि त्यानंतर त्याला नवीन शक्ती प्राप्त झाली आणि म्हणून कदाचित हे सगळं घडलं असेल. आधी वशीकरणाची शक्ती, त्यानंतर मग ही प्रतिबिंबाची शक्ती. एक शक्ती गेली की दुसरी शक्ती मिळतेच आहे विरोचकाला. हे ना दिवसेंदिवस सगळंच कठीण होत चाललंय. सोपं कधीच नव्हतं हे. युद्ध आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.